इकडे आपले मूग डाळीचे अप्पे तयार झालेत. अगदी कमी वेळेत, अगदी कमी साहित्यामध्ये तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि असे पौष्टिक डिश जर आपल्याला कमी साहित्यामध्ये भेटत असेल तर नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. तर चला सुरुवातही करूयात आणि अप्पे अगदी तुम्हाला कुरकुरीत असे आणि एकदम टम्म फुगणारे कशा पद्धतीने आहेत हे आपण करून दाखवूयात. इकडे चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे अगदी कमी वेळेत. दोन्हीही कमी वेळेत होतं आणि नाश्त्याचा हा प्रकार नक्कीच तुम्ही ट्राय करून पाहू शकता. आणि इकडे तुम्हाला अप्पे मी एक असं तोडूनसुद्धा दाखवते. हे पाहू शकते. अतिशय स्पंजी असा आपला तयार झालेला आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि चला सुरुवातही करूयात अप्पे बनवायला. नमस्कार. आणखीन एका रेसिपीसोबत आपण आलेलो आहोत. आज आपल्याला बनवायचं आहे मूग डाळीचे अप्पे. आणि आपण मूग डाळ अशी निवडलेली आहे जी गावरान पद्धतीची असते आणि यावरती साल्ट आहे अशी डाळ आपण निवडलेली आहे. आणि चवीला खूप चविष्ट होतात आणि त्याचप्रमाणे पौष्टिकसुद्धा असतात. तर असे मूग डाळीचे अप्पे बनवणार आहोत आपण. व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढची कृती करूयात. आणि डाळ आपल्याला इकडे भिजत घालायची आहे. इकडे आपण डाळ भिजत घालण्यासाठी पातेले घेतले. तर याच पातेल्यामध्ये आपल्याला इकडे आपण मूग डाळ 1 ग्लास घेतलेली आहे. तर ही घालूयात आणि यावरून आता पाणी घालूयात. आपण पाणी भरपूर असं घालायचं आहे. सुरुवातीला आपण पाणी घालून ही डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे आणि दुसऱ्यांदा यामध्ये पाणी घालून यावरती प्लेट ठेवायचं आहे. आत्ता आपल्याला याच डाळीमध्ये परत पाणी घालायचं आहे. आणि आता ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे. मूग डाळसाठी जास्त वेळ लागत नसतो. 4 ते 5 तास खूप झाले. आता आपण अप्पे बनवण्यासाठी तांदूळसुद्धा वापरणार आहोत. तर तांदूळसुद्धा घ्यायचेत आपल्याला. इकडे आपण दुसरं पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. आपण याच ग्लासने डाळ घेतलेली आहे. तर याच ग्लासने तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ रेशनचे आहेत. इकडे आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेत आणि याच ग्लासने परत अर्धा ग्लास एक तांदूळ घ्यायचे. इकडे आपण परत अर्धा ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. डाळीचं प्रमाण 1 ग्लास आणि तांदूळ 1.5 ग्लास असं हे आपलं प्रमाण आहे. तर आता हे तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. इकडे आपण पातेल्यामध्ये पाणी घालूयात. आता हे तांदूळसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि परत यामध्ये पाणी घालून भिजत घालायचे आहेत. तांदूळ आणि डाळ ही आपल्याला 4 ते 5 तास भिजत घालून घ्यायची आहे आणि पौष्टिक अप्पे तयार होतील. याच तांदळामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर घालूयात. इकडे आपलं डाळ आणि तांदूळ दोन्हीही भिजत घालून झालेलं आहे आणि याला 4 ते 5 तास आपल्याला भिजवून नंतर आपल्याला अप्पे बनवायचे आहेत. तर आता आपण 4 ते 5 तासानंतर पाहूयात. इकडे आपली मूग डाळ, तांदूळ यांना 5 तास झाले भिजवून. आता आपल्याला याला मिक्सरला बारीक करायचं आहे. सुरुवातीला आपण एक पाण्याने परत याला एकदा धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण थोडीशी डाळ आणि थोडीशी तांदूळ या मिक्सरच्या जारमध्ये घालूयात. इकडे आपण थोडीशी डाळ आणि थोडीशी तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घातले. तर आपण हे बारीक वाटून घेऊयात आणि सर्व मिश्रण आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. इकडे मिक्सरला काढून झालेला आहे आणि पाहूयात. हे पाहू शकताय. चांगल्या प्रकारे बारीक झाले आणि जास्तीचं बारीकही केलेलं नाही आपण, कारण अप्पे असे स्पंजी स्पंजी होतात. तर हे आता आपण काढून घेऊयात आणि सर्व अशाच प्रकारे मिक्सरला बारीक काढून घेऊयात.
इकडे आपलं पीठ हे मिक्सरला काढून झालं आहे आणि अगदी आपण रवाळ टाईप काढलेला आहे. तर हे आता पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि शिल्लक राहिलं सुद्धा अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे. इकडे आपलं सर्व मिश्रण बारीक करून झालेलं आहे, पाहू शकता. आता सगळ्या बाजूने याला मिक्स करूयात. आपण याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. इकडे आपल्याला नारळाची चटणी बनवायची आहे. अगदी साधी सोपी, प्रत्येक वेळेस आपण बनवत असतो त्याच पद्धतीने नारळ घ्यायचे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि तयार होईल आपली नारळाची चटणी. इकडे ह्या पिठाला 10 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ आपल्याला अगदी फुललेलं आहे, हे पाहू शकताय. खूप कमी वेळेमध्ये आपण मूग डाळीचे अप्पे बनवू शकतो, पौष्टिक, अगदी आवडीने सुद्धा खातील. त्यानंतर यामध्ये जाईल आता इकडे भरपूर असं कट करून घेतलं आहे कांदा मीडियम साईजमध्ये. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर. सगळ्यात शेवटी जाईल यामध्ये चवीनुसार मीठ. हे मिश्रण एकदम मिक्स करून घ्या. इकडे आपलं हे पीठ एकदम परफेक्टली झालेलं आहे. तर आता अप्पे बनवायला सुरुवात करूया. इकडे गॅसवरती आपण अप्पे बनवत आहोत, तर त्यासाठी अप्प्यांचा तवा ठेवला आहे. याला आपण तेल किंवा तूप लावू शकतो, तर मी इकडे तेल लावत आहे. अगदी थोडं थोडंसं तुम्ही तेल लावून घ्या किंवा तूप लावून घेऊ शकता. इकडे आपलं लावून सुद्धा झालेलं आहे. इकडे आपलं तेल लावून झालंय आणि तवा सुद्धा गरम झालेला आहे. तर आपण यामध्ये अप्पे घालूयात. सुरुवातीला अप्पे साईडचे घालून घ्यायचे, म्हणजे आतमधले चिकटणार नाहीत किंवा करपणार नाहीत. मी सर्व अप्पे असे घालून घेते. मूग डाळीचे अप्पे अगदी पौष्टिक असतात आणि खूप कमी वेळेत होतात, तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. सर्व अप्पे घालून झाले की गॅसची फ्लेम ही वाढवायची. इकडे आपले सर्व अप्पे घालून झालेत आणि गॅसची फ्लेम ही वाढवलेलीच आहे आपण आता. तर आपण यावरती झाकण ठेवूयात. इकडे आपण झाकण काढूयात आणि पाहूयात. अगदी अप्पे आपले फुगलेले आहेत. तर हे पलटून घेऊयात. सुरुवातीला आपण आतमधले पलटूयात आणि पाहू शकता अतिशय असे पटकन पलटत आहेत. आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आतमधले अप्पे आपण पलटून घेतलेत, तर साईडचे सुद्धा पलटून घ्यायचे.
इकडे आपले अप्पे सर्व बाजूनी पलटून झालेले आहेत, पाहू शकताय. अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. अप्पे आपण सर्व पलटून घेतलेत आणि कलर सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे. तर याला आणखीन थोडंसं भाजूयात आणि बाहेर काढून घेऊयात. तयार होतील आपली मूग डाळीचे अप्पे. इकडे आपले अप्पे तयार झालेत, तर आपण आता काढून घेऊयात आणि गॅस ऑफ करूयात. इकडे आपले मूग डाळीचे अप्पे तयार झालेत आणि आपण काढून सुद्धा घेतलेले आहेत. अतिशय पौष्टिक असे अप्पे तयार करू शकता आणि खूप कमी वेळेमध्ये. आपण इकडे बिलकुल वेळ लावलेला नाही आणि सगळ्यांना आवडणारे अप्पे असे तयार केलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.